जातनिहाय जनगणना करा अशी आमची भूमिका आहे असं वडेट्टीवार म्हणतात। जर काही बोगस असेल तर ते कोर्टात टिकणार नाही। कुणी म्हणत म्हणून केलं तर टिकणार नाही। जरांगेंच्या मागणीवर वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमचा जातनिहाय सेन्सस करा, आमच्या वाट्याचं आम्हाला द्या। जे काही उद्या बोगस होतील ते कोर्टामध्ये काही टिकणार नाहीच आहेत। आताही ते निर्णय झालेत, पुढेही होणार आहेत। त्यामुळे न्यायाच्या चौकटीत बसतील, संविधानाच्या चौकटीत बसतील, त्यांना त्या जातीमध्ये समावेश केला जाईल। कोणी म्हणते म्हणून करतील तर ते टिकणार पण नाही। त्यामुळे आम्ही त्यावर फार काही बोलायची गरज वाटत नाही। जरांगेंनी ओबीसी उपवर्गीकरणाची मागणी करावी। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सल्ला दिलाय। आरक्षणाकरता नोंदी बघण्याची आवश्यकता भासणार नाही असंही ते म्हणतात। हळूहळू 100% जो मराठा समाज आहे त्यांना ओबीसी करायचा आहे, त्यांना कुणबी करायचं आहे। त्यापेक्षा जो कायदा पास केला आपण मराठा समाजासाठी त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की त्यांना ओबीसी म्हणून घोषित केलेला आहे। त्यामुळे जे ओबीसीचं उपवर्गीकरण करून जर त्यांना आरक्षण दिलं किंवा त्यांनी जर तशी मागणी केली तर त्यांचा कायमचा जो काही उपोषणाला परत बसावं लागतं ते त्यांना बसावं लागणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।